आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं आदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 14 जुलै मंगळवार 100% गोडसुद्धा होत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता। आता तुम्हाला जून महिन्याच्या 24 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होती, तर अखेर तुमचे जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या 2 हप्त्यांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहिणीचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचं बटन दाबून जून हप्त्याचे 1500 जुलै हप्त्याचे 1500 जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना राज्यातील काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा झालेले आहेत। आता काही बहिणी जुलै हप्त्याची वाट पाहत आहेत, परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा झालेले नसतील तर अशा लाडक्या बहिणींची जून हप्त्याची आणि जुलै हप्त्याचे म्हणजेच दोन्ही हप्त्यांची दोन्ही महिन्यांची 3,000 रुपयांची प्रतीक्षा संपत आहे। तर आता आपण वेळ न घालवता आज 14 जुलै मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खातं प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या, परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला कोणत्याही बँकेची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या, परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही
तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले आहे का हे पाहणं गरजेचं आहे। यासोबत लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही लाडके बहिणी असाला आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल, लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल, तर तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची बातम्या आणि अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली होती। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडके बहिणींनो, खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून DBTच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। लाडके बहिणींनो, यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींनो, अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे, कारण राज्य सरकारकडून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी 3,700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेले होते। जुलै हप्त्यासाठी 3,700 कोटींची निधीला मंजुरी देण्यात आलेले होते। म्हणजेच जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती। आता हा 7,200 कोटींचा निधी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या माध्यमातून डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडके बहिणींना यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल। यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला काळजी करायची आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहणारच आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत, अशाच बहिणींची आता प्रतीक्षा संपून जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी जुलै हप्त्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता लावलेल्या आहेत। तर या महत्त्वाच्या पात्रता कोणकोणत्या आहेत त्या आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। तर बघा, जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांच्या हप्त्यांसाठी, दोन्ही हप्त्यांसाठी पहिली पात्रता जी लावलेली आहे, तर ती पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। यानंतर दुसरी पात्रता, तुमच्या घरामधील कोणत्याही सदस्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींनो, तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन तुमच्याकडे नसायला पाहिजे। तर बघा, अशा पात्रता आहेत। जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होती। परंतु अखेर आता ब्रेक लागत आहे, कारण सरकारच्या माध्यमातून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण पात्रता पाहिलेली आहेत, कोणकोणती कामे करायची आहेत, तर ती कामे सुद्धा आता आपण पाहिलेली आहे। आता आपण
वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून ज्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, ज्या बहिणींचं बँक खाते या प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर त्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे त्या लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची बातमी आणि अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होते. परंतु लाडक्या बहिणींनो अखेर आता दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण पात्रता पाहणार आहोत. यासोबत लाडक्या बहिणींना आज ज्या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत. यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका सुद्धा आता आपण पाहून घ्यात. बघा लाडक्या बहिणींनो आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. मग या 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे लगेचच्या लगेच सोडणं शक्य होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना अगोदर या ठिकाणी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर सर्वात पहिले आता 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घ्या. त्यासोबत कोणकोणत्या बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. बघा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांपैकी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. मग हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत. यासोबत कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आता आपण पाहत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर तुम्हाला बँकांची यादी सांगत आहे. तर बघा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. तर एकंदरीत आता फक्त 12 बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आता आपण जिल्ह्यांची यादी पाहत आहोत. यासोबत बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहणार आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण पाहून घेऊयात. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी पहिले 4 जिल्हे तुम्हाला लगेच सांगतो, उर्वरित जिल्ह्यांची यादी सुद्धा सांगणार आहे. परंतु आज कोणकोणत्या बँकांमध्ये जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर SBI बँकेमध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं SBI बँकेमध्ये म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. यानंतर पुढची बँक पोस्ट बँक. बघा पोस्ट बँकेमध्ये सुद्धा हे पैसे आता जमा केले जात आहेत. यानंतर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, HDFC बँक, ICICI बँक, तर अशा या बँकेमध्ये पैसे जमा केले जात आहेत. अजून 5 बँका राहिलेल्या आहेत तर त्या अजून उर्वरित 5 बँकांची यादी सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु 5 बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊया. आता बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमधील या ठिकाणी सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत. तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामध्ये पैसे सोडले जात आहेत, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये असे 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत. तर आपण बघून घेऊयात की आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत. त्यासोबत दुसऱ्या टप्प्यामध्ये, तिसऱ्या टप्प्यामध्ये हे जे पैसे जमा केले जाणार आहेत तर हे पैसे कसे जमा केले जाणार आहेत याविषयी माहितीसुद्धा आता आपण पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना आता दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना
या ठिकाणी आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडके बहिणींना जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा मिळून जात आहे आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, अशाच बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता या ठिकाणी आता जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि खऱ्या अर्थाने अशाच बहिणींची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी आता आपण पाहून घेऊया। परंतु लाडक्या बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत। जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा, पहिला प्रकार, ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी आहे अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत। यासोबत ज्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या वरती असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणींचे वय या ठिकाणी 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने पात्रता लावलेली आहेत। आता आपण जिल्हे आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या आहेत। परंतु यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी पाहून घ्या। तर बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। मग या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात असतात। त्याच पद्धतीने आता पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या 3 टप्प्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत। तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। यापुढे तुमचे या ठिकाणी तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो, अखेरा तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा, सर्वात अगोदर पुणे जिल्ह्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, यासोबत रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, यासोबतच या साईडचा वरचा जिल्हा जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, यासोबत कोल्हापूर असेल, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यासोबतच वरच्या साईडचे काही जिल्हे आहेत। तर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जाणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असेल, योजनेचे लाभार्थी असाल, तर तुमचे लवकरच आता दोन्ही हप्त्यांची, दोन्ही महिन्यांची प्रतीक्षा संपणार आहे। काळजी करायची गरज नाही।